मॅडम, जालना जिल्ह्यामध्ये मागील काही तासांमध्ये मुसळधार पाऊस पडला, काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाला. नेमकी जिल्ह्यामध्ये किती महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि जीवितहानी काय काय झाली? मागील 24 तासामध्ये जिल्ह्यामध्ये 110% एवढी सरासरी पाऊस झालेला आहे. त्याच्यामध्ये 15 मंडळ अशी आहेत की ते आपल्याकडे अतिवृष्टी नोंदवलेली आहे. त्यातील जालना तालुक्यातील जालना शहरामध्ये 81.5 मिलीमीटर एवढा पावसाची नोंद झाली आहे. जालना ग्रामीणमध्ये 89 मिलीमीटर आहे. शेवलीमध्ये 71.5, रामनगरमध्ये 66.5, पाचन वडगावमध्ये 66.5 एवढी अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. आणि जाफराबाद तालुक्यातील वरुड सर्कलमध्ये 78.3 एवढं अतिवृष्टी पाण्याची नोंद झालेली आहे. परतूरमध्ये 72.5 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. अंबडमध्ये सगळ्यात जास्त 126 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली जिल्ह्यामध्ये अंबडमध्ये सगळ्यात जास्त नोंद आहे. गोंदीमध्ये 117 मिलीमीटर आहे. वडीगोद्रीमध्ये 114 आहे. सुखापुरीमध्ये 114 मिलीमीटर पाऊस आहे. तसेच घनसावंगीमध्ये 4 सर्कलमध्ये आपल्याकडे अतिवृष्टी झालेली आहे. त्यामध्ये तीर्थपुरी आहे, कुंभार पिंपळगाव आहे, आंतरवाली आहे आणि जामसंबर्त आहे. तसंच जीवितहानी आपल्याकडे जालना शहरामध्ये भिंत पडून एक महिला मयत झालेले आहेत. त्याच्यानंतर घनसावंगीमध्ये एक बाबू तुळशीराम चव्हाण हे वीज पडून जखमी झालेले आहेत. आणि मौजे देवपिंपळगाव तालुका बदनापूर इथे एक महिला आहे शारदाबाई काशीनाथ श्री सुंदर म्हणून. त्या काल पावसात नाल्याच्या पाण्यात वाहून गेलेले आहे आणि ते अजून त्यांचं शोधकार्य सुरू आहे. नागरिकांना काय आव्हान असतं? नागरिकांना आव्हान माझं एवढंच राहील की आवश्यकता आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.